मित्रमंडळी नमस्कार. आज आपल्या PCCचं काम चालू आहे आणि समोर आहे किशोर ढेकळे आणि व्हिक्टरीचं साईन करतोय तो. आणि इकडं ही मंडळी आहेत, ही कॉन्क्रीट घेऊन येत आहेत. समोरच्या बाजूला बरीचशी त्याची जे जालिंदर डोईफोडे यांची टीम आहे. तर जालिंदरची टीम, मिक्सर आणि या ठिकाणी हे आपलं PCCचं काम चालू आहे. आणि किशोरनं कवरिंग द्यायला सांगितल्यावर कवरिंग द्यायला सुरुवात केलेली आहे. तर असा हा हुशार कामाचा माणूस या ठिकाणी एकाच वेळी सगळी कामं चालू आहेत. आणि त्याचबरोबर जो पाठीमागचा शोष खड्डा आहे, तर यातला मुरुम जो आहे तो एकत्र करायचं काम मी करणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला टॉयलेटचा शोष खड्डा बांधायचा आहे, त्यामुळं हा भाग स्वच्छ करून घेणार आहोत. तर यासाठी ही मंडळी इकडं आलेली आहेत. आणि या बाजूला जे काम चालू आहे, तर आत्ता या कामाची सुरुवात झालेली आहे. अगदी 2-4 पोत्याचा माल झालेला आहे आणि राहिलेला माल हळूहळू तयार होईल. आणि एक हार्डली 1.5-2 तासात हे आपलं PCCचं काम संपेल. तर जसं काम प्रोग्रेस होईल तसं आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करत जाणार आहोत. पाठीमागच्या शोष खड्ड्यातील मुरुम गोळा करून या ठिकाणी आपण एक आडवा छोटासा बांध घालतोय किंवा वरंबा करतोय आणि हे काम चालू आहे. तर या कामाबरोबरच हा दोन्ही बाजूचा मुरुम एकत्र मध्ये सेंटरला घेऊन एक वरंबा तयार करतोय. आणि या ठिकाणी कवरिंग द्यायचं काम चालू आहे. म्हणजे स्टीलच्या जे बार आहेत ते वर उचलले जातील यासाठी कवरिंगचं काम चालू आहे. आणि त्याचबरोबर पुढच्या बाजूला मिक्सरचं मशीन चालू आहे. वाळू, खडी आणि सिमेंट मिसळायचं काम चालू आहे. तर ही सगळी टीम अतिशय सुंदर काम करते. तर मला विशेष करून कौतुक करावं वाटतंय किशोरचं आणि सचिनचं. कामं फास्ट करतायत आणि म्हणून ह्यांचं मला अभिनंदन करावं असं वाटतंय. कारण सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते काल ह्यांनी चटई बांधायला घेतली आणि आज दुसऱ्या दिवशी चटई बांधायचं काम सुद्धा अक्षरशः 3-4 तासात संपवलेलं आहे. म्हणजे सळ्या कट करून चटई बांधणीचं काम आणि आज PCCचं काम चालू आहे. आणि हे काम जास्तीत जास्त 2 तासात पूर्ण होऊन ते जिकडे तिकडे जातील. आज बाजार करायला सुद्धा जातील. आज मंगळ्याचा बाजार असतोय आणि म्हणून बाजारला ही मंडळी थोड्या वेळात पैसे घेऊन दिवाळी करणार आहेत. तर माझ्या समोर आहे चंद्रकांत ढेकळे आणि सचिनचा मेहुणा आहे तो. तर हे माझे शेजारी पण आहेत. चंद्रकांत हा माझा शेजारी आहे. बांधाला बांध आहे का रे? तिकडच्या बाजून आहे ना बांधाला बांध आपलं मंगळ्या हातीत. तर आम्ही शेजारी शेतकरी आहोत आणि हा कॉन्क्रीटचा गाडा येतोय. तर ह्या गाड्यावाल्याची जास्त इच्छा होती की व्हिडिओ बनवा म्हणल्यावर आपण व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आणि आपण ह्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करतोय. तर हे असं टीमचं काम चालू असते. सिमेंटच्या अंगावर थोडेसे शितड्या उडतायत, शिंतोडे उडतायत. तर असं हे काम चालू आहे. आणि मला वाटतं आत्ता एक 20% काम पूर्ण झालेलं आहे आणि राहिलेलं जे काम आहे एक 1.5 तासात 1.25 तासात पूर्ण होऊन आपण रिकामे होऊ. आत्तापर्यंत PCCचं एक साधारणपणे 40-45% काम पूर्ण झालेलं आहे. आणि हळूहळू पुढचंही काम चालू आहे. तर आपण PCCच्या अगोदर जे कॉम्पॅक्टिंग केलं होतं ते अशा पद्धतीचं आहे. आणि हा जो आहे तर तो वरांडा आहे. आणि वरांड्याच्या या बाजूला या ठिकाणी आहे किचन, पाठीमागच्या बाजूला आहे बेड आणि त्या कोपऱ्यात आहेत टॉयलेट, बाथरूम आणि या ठिकाणी आहे हॉल. आणि हा भाग जो आहे तो वरांड्याचा आहे. आणि या बाजूला सगळं जे काम चालू आहे तर मिक्सरचं काम चालू आहे. आणि ही सगळी मंडळी काम करणारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या बाजूला सगळं पडलेलं मटेरियल आहे, मिक्सरचं काम चालू आहे. आणि तर आमचा शेजारी मित्र जो आहे तो अशोक ढेकळे समोर वाळू भरतोय.
आणि बाकीचं देवा मस्के इतर दोघं जण आहेत ते खडी टाकायचं काम करतायत आणि तयार झालेला माल असा जो गाडा आहे त्या गाड्यामध्ये भरून इथून या रॅम्पवरून वर आणतायत आणि हे सगळं कष्टाचं किंवा नेहमीचं जे काम आहे, स्किलचं काम आहे, तर हे काम या ठिकाणी चालू आहे. तर हे गाडा जे वाहतूक करतात ही नेहमीची त्यातली तरबेज मंडळी आहेत आणि हे या ठिकाणावरून दुसऱ्या फळीवरून किंवा रॅम्पवरून पुढं या ठिकाणी घेऊन जात असताना आणि खाली उतरत असतानाचा हा पूर्ण आपण व्हिडिओ घेत आहोत. अशोक, हे काम आपलं चालू आहे ते तुला कसं वाटतंय? एक नंबर छान. हा, एकदम एक नंबर छान. एक नंबर छान आहे ना. जरा येत जावा आतमधनं बघायला वर येत जावा. हा, समोरच्या बाजूला सचिन खेड्याचा ताण काढून शेवटचा जो भाग आहे फळीचा तो लावायचा कार्यक्रम त्याने चालू केलेला आहे आणि अशा पद्धतीनं ती पट्टी लावलेली आहे आणि थोड्या वेळात हा जो किचन नंतर हॉल, 2 टॉयलेट बाथरूम आणि बेडरूमचा PCCचा भाग पूर्ण होणार आहे. मागच्या भागाचं जे PCCचं काम आहे की या भागामध्ये किचन, बेडरूम, 2 टॉयलेट बाथरूम आणि एक हॉल होणार आहे. तर हे काम PCCचं पूर्ण झालेलं आहे आणि पुढचा जो PCCचा टप्पा आहे तर तो वरच्या PCCपेक्षा 6 इंच खाली ठेवलेला आहे आणि हा आहे व्हरांडा. तर व्हरांड्यातलं PCCचं जे काम आहे ते आता चालू झालेलं आहे आणि एक 15-20 मिनटात हे सगळं काम संपणार आहे. तर हा PCCचा शेवटचा टप्पा होईल आणि नंतर मग हे काम पूर्ण झाल्यानंतर वरचं बांधकाम साधारणपणे गुरुवारपासून म्हणजे एक 4 दिवसात चालू होणार आहे. तर मंडळी, व्हरांड्याच्या भागातलं सुद्धा PCCचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मिस्त्री म्हणजे किशोर ढेकळे मिस्त्री एक नंबर मिस्त्री आहे. लेवल त्यासारखी कोण काढू शकेल असं मला वाटत नाही, पण अतिशय खरं सुंदर लेवल काढलेली आहे. म्हणजे आपल्याला व्हरांड्याचा जो टप्पा आहे तो 6 इंचानं खाली आहे आणि हे जे साईडच्या फळ्या आहेत ते बहुतेक उद्या खोलतील. हो रे, कधी खोलणार आहे? हां, तर उद्या खोलल्यानंतर आपल्याला हा 6 इंचाचा फरक दिसेल. आता सुद्धा हा फरक दिसतोय. तर अशा पद्धतीनं आज ह्या सगळ्या टीमनं PCCचं काम पूर्ण केलेलं आहे आणि उद्या फळ्या खोलल्यानंतर त्या दरम्यान आम्ही या ठिकाणी पाणी साठण्यासाठी किंवा पाणीवर राहण्यासाठी उद्या एक इथल्याच मातीचा थर भरून घेऊन सगळ्या बाजूनं हा भाग पॅक करून स्लॅबला म्हणजे PCCला पाणी सोडणार आहे.